भूषण सावंत चिराग आता चालू असलेला सामना मोदी वॉरियर्स वर्सेस शौर्या 11 गोलंदाजी मार्कवर प्रसाद संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रसाद काय केलं दिसतोय तो गोलू माउंट घेतला ऋषी शिंदे पहिला चेंडू निर्धाव दोन्ही टीम मध्ये कोणी षटकार मारला तो प्रतिभा सिंग यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक लागू होते खेळाडूंनी याची नोंद घ्या पुढचा चेंडू प्रसाद येतात बोलायलाय चांगला फटका 1 डे 3 बॉल 5 परत एकदा गोलू सध्या प्रसादला मारा करण्यासाठी व्हाईट चेंडू अतिरिक्त धाव संख्येत 1 नंबर धाव संख्या वाढते 6 3 चेंडू 6 कुठल्याही प्लेअरने 6 मारला तर प्रतिभा सिंग यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक तुम्हाला भेटेल तुम्ही षटकाराला जा चांगला टोलवा चेंडू शुभमला मात्र चेंडू शकत नाही चेंडू जातो सीमा रेषा पार 4 धावा टोटल धाव संख्या होते ती 10 4 बॉल 10 गोलूची बॅटिंग वैयक्तिक 4 चेंडू खेळलाय आणि 9 हा काढतोय तो गोलू सागर घडून फिल्डिंग चेंज करताना दिसतोय आपल्याला कुठल्याही प्लेअरने 6 मारला एकच मारायचा आहे 1000 रुपये घरी घेऊन जायचे आहेत हारो किंवा जितो 6 मार व्हावा 1000 रुपये तुझेच आहेत 4 बॉल 10 परत ओढका आउट वाईड वरती विकेट धाव संख्या पोचते 11 आणि आतापर्यंत ज्याची बॅटिंग तुफानी चालली होती तोच गोलू परतावा घेताना त्याच्या जागी येतो तो आकाश पुढचा चेंडू फुल टॉस मारायचा प्रयत्न मात्र बॉल हेच घेऊन सीधा फिल्डरच्या हातात आकाश 1 मिनिट थांबा एक ओव्हर 11 1 मिनिट थांबा वाईड बॉल होता 1 बॉल बाकी 1 बॉल बाकी बोल नाही विकेट स्टंपिंग केलं स्टंपिंग बोलू स्टंपिंग झाला वाईड वरती स्टंपिंग कुठल्याही प्लेअरने षटकार मारला तर प्रतिभा सिंग यांच्याकडून आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक येते आकाश शेवटच्या क्षेत्रातील पहिल्या षटकातील गोलंदाजी मार्कर प्रसाद 5 बॉल 11 एक विकेट गेलाय गोलूच्या माध्यमातून पहिला चेंडू आकाश आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोचते ती 11 स्ट्राईकला होतो तो ऋषी कित्येक वेळ नॉन स्ट्राईकला होता आता गोलंदाजी मार्कवर संघाचा दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर 12 लेगपटचा प्रयत्न शुभकरून चांगली फिलिंग आकाश झालाय की नाही आउट पंचांशी वाद घालू नका कृपया सहकार्य करा सगळ्या खेळाडूंनी सोडवलेला चेंडू वरती चौकार +1 म्हणजे टोटल 5 धावाने धाव संख्या पोहोचते 17
खतरा पे होगा का खतरा वाईड. परत एकदा धाव संकेत 1 ने वर. धाव संख्या बसते होती 18. 2 बॉल 18. सागरचा पुढचा चेंडू डिक्लेअर झोन सीधा जाऊन यष्टीला अडवतोय. नाहीतर मला वाटतं हा पण चौकार होता. ऋषिक ताकद आहे, नजाकत आहे. धाव संख्या बसते 19. 3 बॉल 19. ऋषी मला वाटते 1000 रुपयाच्या मागे आहे. कारण रात्री जायचंय 90 ला. 1000 रुपये घ्यायचेच आहेत. मारला प्रसाद करून चांगली बिल्डिंग होते. 5 बॉल 19. शेवटचा चेंडू सागरेचा मारा करेल ऋषी. बोलालाय समाप्ती. समाप्तीनंतर होतो तो स्कोर 19. विकेट गेले 2 आणि आकाशची जागा घेण्यासाठी आलाय तो करण अप्पाला. बॉलर रोहित कदम संघाचा 3रं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आला रोहित कदम. करण पहिला चेंडू रोहित कदमचा मारण्याचा प्रयत्न. बॉल जरासा उसळी घेतोय. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. मारण्याचा प्रयत्न आणि आउट. करणला परतावा घ्यावा लागेल. आत्महत्या स्वतःच्याच टाकला तिथे ऋषी. मारला वाईड. 1 मिनिट थांब. चालू 2 बॉल 20. एक बॉल 21. बोलायला ताकद ऋषीची ताकद. चौथा ऋषी षटकार मारायचं. 500 तर आले. अजून 1000 गेले. 3 बॉल 3 बॉल 25. बोलायला एज घेतो. जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने भर. धाव संख्या बसते ती 24. 4 बॉल 26. अजूनही 8 बॉल शिल्लक. मारलाय नाही. डिक्लेअर षटकारचा बॉल होता. ₹1000 आहेत लक्षात ठेवा. मारलाय आउट. पाय लागलाय का नाही. खुशी वाढलं भावा. अथर्व विक्रांत मोरे काय कॅच घेतली. थापून झोपून कॅच. बंटी पाटील. अथर्व मोरे पहिला चेंडू बदलते केला. परत एक दांडू. माझाच भाऊ आहे. भाव संख्या पोहोचते ती 30. 4 बॉल 30. सॉरी 0 बॉल 30. मारलाय उत्कृष्ट फिल्डिंग सागर गुगयाच्याकडून आपल्याला बघायला मिळते. प्रदीप टिक्के यांनी जर षटकार मारला तर ₹1000 पारितोषिक प्रतिभा सिंग यांच्याकडून. पहिला चौकार प्रदीप टिक्के यांच्या बॅटमधून येतो. टोटल धाव संख्या पोहोचते ती 34. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. अथर्व परत एकदा 35. 2 बॉल 35. सामना अजून संपलेला नाही. अजून ही
संपलेलं नाही, असंच काहीतरी मागच्या सामन्यात तुम्ही बघितलं. आउट प्रदीप टिकल्यानं मागतो, परत परतावा लागेल. नाही ना वाईट रोहित त्याच्याकडून सुंदर विकेट किपिंग आपल्याला बघायला भेटतं. स्ट्राईकला येतो तो त्याची जागा घेण्यासाठी. वीरेंद्र बॉल मीच बाय आउट. बाबा तारा मंडल में सीधा गेंद जाती हुई वीरेंद्र के बैट से 6 रन के लिए. ओव्हर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 35 आणि टार्गेट असेल ते गोदी वॉरियर्सच्या संघाला 36. आपल्याला पंच लाभले ते आशिक, नंतर नीरज गोरे असतील, भूषण सावंत असतील, त्यांच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार. कारण आपण खेळता आपणच पंचगिरी द्यायचो. परत परत ही संधी आभार मानण्याची भेटणार नाही माहीतवरती, म्हणून आता मानून घेतोय. पुढच्या वर्षी जगले वाटलं ते नक्की बोले. 36 लवकरात लवकर चोरला इलेव्हन संघात फिल्डिंग सजून घ्यायचे, कारण ही अजूनही 2 मॅच बाकी आहेत. त्याच्यानंतर सेमीफायनल 2 होतील, परत एक फायनल होईल, त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम, एक ज्येष्ठ नागरिक मॅच होईल. हे सगळे सामने झाल्यानंतर सेमीफायनल 2 होतील, नंतर एक फायनल होईल. त्याच्या आधी एक आपले आयोजकांची मॅच होईल. सुरेश दादा, अनिल दादा, उत्कार, दादा, चिराग मिश्रा, सीके आणि अनंत सावंत. परत कोण असतील इच्छुक त्यांनी 2 मॅच झाल्यानंतर मैदानाचा ताबा यायचा, 2 काढल्या जातील. ट्रॉफी की काय नाही, फक्त खेळायचा, एन्जॉय करायचा. स्ट्राईकला येतो तो गोदी वॉरियर्सच्या संघातून रोहित कदम. नॉन स्ट्राईक हिटला दिसतोय तो वैभव. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता असलेला सामना गोदी वॉरियर्स वर्सेस सूर्या 11 आणि स्वतः कप्तान गोलंदाजी मार्गर संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रदीप टेके. पहिला चेंडू सुंदर अशी गोलंदाजी प्रदीप टेके यांच्याकडून. रोहित कदम स्ट्राईकवर आणि या प्रभागाचे माजी नगरसेवक सचिन म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. साई कृपा कॉम्प्लेक्स वेलफेअर असोसिएशन तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. अंपायर आउट आउट. सचिन म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आणि आपला बहुमूल्य वेळ या टुर्नामेंटला दिल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नवीन बॉलर बंटी स्ट्राईकवर वैभव फड. आणि शॉट मारला डायरेक्ट. अंपायर डिसिजन. बॉल द्या रे, परत बॉल द्या. आला का बॉल? आउट आहे.
अंपायर डिसिजन आउट आहे. अभी भी कुछ है क्या? एक 6 पे 1000 रुपया लगा हुआ है. अंपायर सुंदर अशी गोलंदाजी. आणि क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळताना खेळाडू हेडिंग दिलेली आहे ऋषी शिंदे यांनी. 2 रन झाले, 2 विकेट. हे बॉल आणणार आहे. चालू कर चालू कर. तीन बॉल 2 रन. शॉट मारण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण. अजूनही पारितोषिक लागू आहे. षटकारावर 1000 रुपये प्रतिभा सिंग यांच्याकडून. षटकारावर 1000 रुपये. 5 बॉल झालेले आहेत. 4 रन झाले आणि शॉट मारला. चौकार. 2 रन उकळे 1000 रुपयासाठी अथर्व मोरे. ओव्हर झाली आहेत. नवीन बॉलर गोलू आलेले. सिद्धेश फणसेकर येऊन झालेले आहेत. सिद्धेश फणसेकर. व्हॉइस मीटर वाढलेलं आहे. व्हॉइस मीटर वाढलेला आहे. सिद्धेश फणसेकर कमी धोनी जेव्हा ग्राउंडवर येतो. चौकार. चौकार मारला पहिल्याच बॉलला. महेंद्रसिंग धोनी जेव्हा मैदानावर येतो तेव्हा जेव्हा आवाज असतो तेवढाच आवाज सिद्धेश फणसेकर जेव्हा मैदानावर उतरले तेव्हा झालेला आहे. आणि असा एकमेव खेळाडू आहे सिद्धेश फणसेकर ज्यांनी बॉलिंग नाही केली पण तरी नो बॉल टाकलेला आहे. आणि डायरेक्ट बाहेर. अथर्व मोरे 1000 रुपयाच्या चक्कर मध्ये डायरेक्ट बाहेर मारून बसले. दोन भाऊ SPL खेळतायत. त्यातल्या एक भावाने हेमंत चव्हाण यांनी मॅन ऑफ द मॅच मानलेली आहे. आता वाट फक्त सिद्धेश फणसेकरला कधी मिळते. सौरव 11 या संघाला विनंती आहे की त्यांना पण एक बॉलिंग द्या. शेवटचं वर्ष आहे. पुढच्या वर्षी रिटायरमेंट आहे. विकेट नवीन बॉलर कोण आहे? हे बाजूला आकाश चव्हाण. काश्मीराचे अंबानी आकाश चव्हाण. अबे हट. विकेट कीपर में बीच में 14 रन 4 विकेट. पहिलाच बॉल शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता प्रसाद अंजनकर यांनी. पुन्हा एकदा शॉट मारण्याचा प्रयत्न. चौकार. पडदा पकडून चौकार मारलेला आहे. पडदा पकडून चौकार मारलाय प्रसाद अंजनकर यांनी. सुंदर असा फटकार अजूनही चालू आहे. एक छक्क्यावर 1000 रुपये पारितोषिक. 4 बॉल मध्ये 18 रनांची आवश्यकता. आणि हा डायरेक्ट बॉलरच्या हातामध्ये गेलेला आहे. 3 बॉल मध्ये 14. 2 बॉल मध्ये 14. आता 18 सॉरी 18. शॉट मारण्याचा प्रयत्न. 1 मध्ये 18. छक्क्याचे ट्राय कर. 1000 रुपये तरी घेऊन जा प्रसाद. अरे सोडा. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेले गोलू. मॅन ऑफ द मॅच गोलू ठरलेले आहेत.